नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 45वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। सुरुवातीला आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे, कोणत्या आकाराच्या मण्याला कोणते नाव आहे हे सुद्धा पाहिलेले आहे। असे आकार काढून मणी स्टिच करायचे कसे हे पाहिलेले आहे। कॉर्नर कसे घ्यायचे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे। साध्या मशीनच्या धाग्याने चेन स्टिच कशी घालायची व मणी कसे वर्क करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। तुम्ही सुद्धा साधा धागा वापरून असे मणी स्टिच करू शकता। बुट्टे पाहिलेले आहेत, याचा भरपूर सराव करून घ्या। त्यानंतर इथे आपण ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन पाहत आहोत। सिंगल लाईन अशा आखून आपण ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन पाहिलेल्या आहेत। तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजची बाहीचे आकार काढून डिझाइन बनवू शकता। या सुद्धा ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन आहेत। आज आपण आणखी एक डिझाइन पाहणार आहोत। त्याच्यासाठी पेन्सिलने एक सरळ रेष आखून घ्यायची आहे। तेव्हा इथे आपण पेन्सिलने सरळ रेष आखून घेतलेली आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। आणि तिथे आपण मोती लावून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा असे सिंगल लाईन आखून अशा प्रकारे डिझाइन बनवून ठेवा, म्हणजे एखाद्या वेळेस आपण ब्लाउज वर्क करत असतो त्यावेळेस आपल्याला पटकन लक्षात येत नाही की डिझाइन आपण त्याच्यावर कशी बनवायची, कोणती। अशी जर डिझाइन तुमच्याकडे तयार असेल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की ह्या ब्लाउजवर ही डिझाइन छान दिसते। तुम्ही याचा भरपूर सराव करून घ्या। सर्व मी जे आकार दाखवलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारच्या डिझाइन दाखवते। सुरुवातीला साध्या कपड्यावर अशा प्रकारे तुम्ही डिझाइन बनवण्याचा सराव करून घ्या, नंतरच ब्लाउजवर वर्क करा, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित येईल। इथे सिंगलच मोती आपण लावून घेत आहोत, म्हणजे दोन मोत्यांमध्ये गॅप राहत नाही। मोत्यांमधील व मण्यांमधील आकार कसे ओळखायचे हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगत असते, तुम्ही वर्क करताना त्या टिप फॉलो करा, म्हणजे तुमचेही वर्क अगदी व्यवस्थित येईल। अगदी जवळ चेन स्टिच घ्यायची आहे। दोन मोत्यांमध्ये असं गॅप ठेवायचा नाही, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित होते। इथे आपण शेवटचा मोती लावून घेणार आहोत। इथे आपल्याला फूल बनवायचे आहे, त्याच्यासाठी आपण इथे एक सिंगल चेन स्टिच घेणार आहोत। चेन स्टिच पण घेताना तेवढेच अंतर ठेवायचे की या बाजूने आपण गोलाकार मणी लावत असताना तो मणी अगदी व्यवस्थित बसला जाईल, तो मोत्यांमध्ये व त्या मण्यांमध्ये गॅप राहणार नाही, एवढीच चेन स्टिच घ्यायची आहे। त्यानंतर सुरुवातीला मधला आपण मणी लावून घेत आहोत। इथे मोठ्या आकाराचा गोल्डन मणी आपण लावून घेतलेला आहे। जवळ अशा दोन चेन स्टिच घ्यायच्या, म्हणजे तो मणी अगदी व्यवस्थित पॅक होतो। त्यानंतर गोलाकार आपण मणी लावून घेऊया। अगदी जवळ इथे चेन स्टिच घ्यायची आहे। इथे सुद्धा सिंगलच मणी स्टिच करायचा आहे। हे पहा, आपलं अगदी व्यवस्थित एक मणी बसलेला आहे, मोत्यांमध्ये व मण्यांमध्ये गॅप नाही। तुम्ही सुद्धा असे मणी लावून घ्या। इथे आपण शेवटचा मणी लावत आहोत। इथे आपण जवळ दोन चेन स्टिच घेऊन शेवटच्या मण्यामध्ये आपण तो धागा अडकून घेणार आहोत। तुम्ही ते गाठ सुद्धा देऊ शकता। गाठ देण्याचा दोन प्रकार आहेत, एक अशा प्रकारे आपण मण्यांमध्ये धागा अडकू शकतो, नसेल तर दुसरी साधी पद्धत आहे ती सुद्धा आपण इथे देऊ शकतो। अगदी व्यवस्थित आपण दोन मण्यांमध्ये तो धागा अडकून घ्यायचा आहे व खाली खेचून घ्यायचा आहे। तुम्ही ब्लाउजवर अशा प्रकारे एक छोटी लाईन, एक मोठी लाईन अशा प्रकारे डिझाइन तयार करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।